देवाचे चिंतन करोन या मन एकविध तुमचं मीन एकाग्र करा आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवान पंढरीश पडुंग परमात्म्याचं चिंतन करा. तेच तुमच्या जीवनातलं हित आहे. आणि खऱ्या अर्थाने माईबापांना तुकोबरांनी भगवंताच्या नामचिंतनात हित सांगितलं. पण या कलियुगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हित जर तुमचं कशामध्ये असेल ना, तर ते सांगू तुम्हाला, जिवंत माणसामध्ये देव पाहणं, जिवंत माईबापाची सेवा करणं हे सगळ्यात मोठं हित आणि सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मला वाटतं ज्याच्या घरातली माय जिवंत आहे त्याला दर्शनासाठी काशीला जाण्याची गरज नाही, त्याची माय त्याच्यासाठी काशी. आणि ज्याच्या घरातला बाप जिवंत आहे ना, त्याला दर्शनासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, त्याचा बाप त्याच्यासाठी देव आहे. माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. त्याला तीर्थाला जाण्याची काय गरज आहे हो? आणि सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती असे दोनच दैवत आहेत की जे आपल्या लेकरावरती निस्वार्थी भावनेनं प्रेम करतात. नाहीतर सगळी नाती स्वार्थाच्या अधीन आहेत. बहीण भावाचं नातं सुद्धा स्वार्थाच्या अधीन सांगितलं. बहीण सुद्धा आपल्या भावावरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे. तोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत माझा लाडका दादा, माझा लाडका भाऊ म्हणून हाक मारणारी बहीण त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. आणि माझी लाडकी ताई, माझी लाडकी बहीण म्हणून हाक मारणारा भाऊ तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. कारण हे कलियुग आहे माईबापांना. या कलियुगाची अवस्था सांगू तुम्हाला, त्या काळातली ज्ञानोबरांची मुक्ताई आत्ताच्या काळात पाहायला मिळेल का रे? काय माझी मुक्ताबाई होती. माईबाप गेल्याच्या नंतर तीनही भावंडांना सांगावं, मला फक्त तुमची बहीण बनून नाही राहायचं, तर मला तुमची आई व्हायचंय असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारी ती मुक्ताबाई होऊन गेली. पण आत्ताच्या काळामध्ये जमिनीचे भाव वाढले म्हणून भावाच्या प्रॉपर्टीवरती दावा देणारी बहीण पाहायला मिळते. बरोबर की नाही? हायवे टच जमीन आली म्हणून बापाच्या संपत्तीमध्ये हिस्सा घेणारी बहीण पाहायला मिळते. अरे आपल्या संप्रदायाला, आपल्या महाराष्ट्राला ही बहीण अपेक्षित नाहीये. आपल्या महाराष्ट्राला ज्ञानोबरांची मुक्ताबाई अपेक्षित आहे. म्हणून ती मुक्ताबाई होण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करा. त्या ठिकाणी ती मुक्ताबाई होऊन गेली. अरे बहीण भावाचं नातं स्वार्थाच्या अधीन आहे, याच्यामध्ये नवल नाही. पती पत्नीचं नातं सुद्धा स्वार्थाच्या अधीन सांगितलं. पत्नी सुद्धा आपल्या पतीवरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत घर, गाडी, बंगला, प्रॉपर्टी, पैसा त्याच्याकडे तोपर्यंत. आणि या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर प्रेम करेल की नाही करेल याच्यामध्ये शंका आहे. आणि या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर प्रेम करणारी लाखात एखादीच असते बरं का, आणि तिला पतिव्रता म्हणतात. अशी एकच पतिव्रता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली, ती माझ्या मनाला भावली. तिचं नाव आहे सीतामाई. अरे अयोध्याची राजगादी, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, संपत्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी रामाकडे असताना जिनं प्रेम केलं, ती या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर ज्यावेळेला वनवासाला जाण्याची वेळ येते ना, त्यावेळेला म्हणतात, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. मालक, तुमच्या चांगल्या काळामध्ये, तुमच्या अनुकूल परिस्थितीमध्ये मी जर तुमच्या सोबत असेल ना, तर या वनवासात सुद्धा मी तुमच्या सोबत असेल. तिनं वनवास भोगला, ती घरी पतिव्रता होऊन गेली. माईबापांनो, सगळे नाते स्वार्थाच्या अधीन आहेत. संत महात्मे म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी, कुणीच नाही अंतिम काळाला. पण या जगाच्या पाठीवरती दोनच नाते निस्वार्थी आहेत, दोनच पात्र निस्वार्थी आहेत. एक म्हणजे आपले माईबाप आणि दुसरा आहेत संत. संतांनी या विश्वावरती, या जगतावरती निस्वार्थी प्रेम केलं आणि माईबापांनी निस्वार्थी प्रेम केलं. मायबाप किती निस्वार्थी प्रेम करतात सांगू तुम्हाला. एक बाप आपल्या जीवनामध्ये किती निस्वार्थी प्रेम करतो. अरे निस्वार्थी प्रेम करणारा बाप जेव्हा आपल्या आयुष्यामधून निघून जातो ना, त्यावेळेला त्याची खरी किंमत आपल्याला कळत असते. बाप आपल्या लेकराच्या कल्याणाकरता काबाड कष्ट करतो, रात्रंदिवस हाडाचे काढा रक्ताचं पाणी करतो. आणि ज्या वेळेला हा बाप आपल्या जीवनातला निघून जातो ना, त्यावेळेला खरी त्याची किंमत कळत असते. कारण बाप तो बापच तो गड्या. सांगू तुम्हाला, बाप काय असतो. अरे प्रेमाचे सावली देणारं झाड आई असली तरी सुद्धा त्या झाडाप्रमाणे खंबीर उभा असणारा आपला बाप असतो. बाप करी जाणी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी. माई बापांनो ऐका, तो बाप आपल्या लेकराच्या कल्याणाकरता रात्रंदिवस कष्ट करतो रे.
ज्याच्या जीवनामध्ये बाप जिवंत आहे ना, माय बापांनो कधी जर आईने मारलं ना एखाद्या लेकराला, तर ते लेकरू आपल्या बापापर्यंत धावत जातं, आपल्या बापाला म्हणतो, ओ बाबा, हो बाबा, ऐका ना, सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. अरे एखाद्याच्या जीवनातला बाप ज्या वेळेला निघून जातो, एखाद्या मुलीच्या जीवनातला तिचं माहेर संपून जातं रे. आज गेल्या 1 वर्षापूर्वी या कळसकर परिवारातला बाप निघून गेला. त्या रुपाली ताईला माहेरात आल्यानंतर थांबावं वाटत नसे. अरे मी लहान असताना माझ्या जीवनातला बाप निघून गेला. माई बापांनो आजही आनंदाने माहेरामध्ये नाही जावं असं वाटत आम्हाला. असं म्हणतात ज्या वेळेला बाप निघून जातो ना, शेवटच्या क्षणी त्याची लेक आल्याशिवाय त्याचे अंतिम संस्कार सुद्धा होत नाहीत रे. पण त्या लेकीला बाप गेल्यानंतर तुझा बाप गेलाय असा निरोप सुद्धा दिला जात नाही. त्या लेकीला सांगितलं जातं, बाई ग, तुझे बाबा जरा आजारी आहेत, त्यांनी भेटण्याकरता बोलवलंय. त्या लेकीला गावापर्यंत आणलं जातं. ज्या वेळेला ती लेक गावापर्यंत येते, बाई बापांनो गावात प्रवेश होतो. गावात आल्यानंतर घरासमोर सगळ्या नातेवाईकांची गर्दी झालेली असते. बापाचा प्रेत रूपी देह समोर पडलेला असतो आणि ही लाडाची लेक दाबत पडत जाते. त्या बापाच्या प्रेतावरती, त्या छातीवरती हात ठेवते आणि म्हणते, बाबा, ओ बाबा, उठा ना, ओ तुमची बाहुली आली. लेक ही बापाची बाहुली असते माई बापांनो. खरोखर त्या लेकी करता बाप आपल्या जीवनामध्ये काबाड कष्ट करत असतो. ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न निघतं ना, त्यावेळेला त्या मुलीच्या लग्नाकरता तो बाप जमीन विकतो. तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठीनं बांधून वापरतो, फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत बांधून वापरतो आणि मुलीच्या लग्नामध्ये मंडपाच्या एखाद्या कोपऱ्याला घट्ट मिठी मारून तो बाप रडत असतो. ज्या वेळेला तो मुलगी सासरला जाण्याची वेळ येताना माई बापांनो जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडावेत तसा तो बाप रडत असतो. तुकोबरायांच्या भाषेमध्ये बाप आपल्या लेकराच्या कल्याणाकरता रात्र कष्ट करतो. बाप करी जोडी लेकराचे ओढी. किती ओढ असते त्या बापाला आपल्या लेकराच्या कल्याणाची. ऐका रे तुकोबरायांच्या भाषेतला बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी या शब्दाचा अर्थ सांगितला शरीर किंवा काया. ती काया झिजवतो, ते शरीर झिजवतो. कोणाकरता? ज्यांना आपल्या खांद्यावरती वाढवलं, ज्यांना आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं. बाप आपल्या लेकरांना आपल्या अंगा खांद्यावरती खेळवतो माई बापांनो. ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा मी पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये गेले ना, आईवडिलांच्या सोबत पंढरीला गेले. अगदी लहान होते. मजल दरमजल करत पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचलो. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन करून आम्ही आतमध्ये गेलो. आणि आत गेल्यानंतर भरपूर त्या ठिकाणी गर्दी होती. ती गर्दी पाहिली. माझे वडील म्हटले, खूपच गर्दी आहे दर्शन बारीला, आपण मुखदर्शन घेऊ म्हटले. मुखदर्शन घेण्याकरता गाभाऱ्यात उभा राहिलो. पण मी वयानं लहान होते, उंचीनं लहान होते. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला होत नव्हतं. पांडुरंगाचं मुख मला दिसत नव्हतं. त्यावेळेला मी आईला म्हटलं, आई, मला काही देवाचं दर्शन होत नाही म्हटलं, मला ते मुख दिसत नाही. माझ्या शेजारी उभी असलेली आई माझ्या वडिलांना म्हणते, ओ तिला उचलून खांद्यावरती घ्या की.
त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये पहिल्यांदा माझ्या बापानं मला खांद्यावरती उचलून घेतलं आणि जगाच्या बापाचं दर्शन करून दिलं माईबापांनो. पण त्या वयामध्ये माहिती नव्हतं ज्याच्या खांद्यावरती बसून आपण जगाच्या बापाचं देवाचं दर्शन घेतोय ना, तोच आपल्या आयुष्यातला खरा देव आहे. तो आपल्या आयुष्यातला खरा देव असतो माईबापांनो. आणि तो जेव्हा निघून जातो आपल्या जीवनाची काय अवस्था होते. तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख होतं याच्यामध्ये नवल नाही बरं का. माझ्या तोंडून अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल त्या बापाचं महत्त्व. महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव कीर्तनकार आहे की जो बाप खऱ्या अर्थानं अंतकरणापासून सांगते, कारण त्या वेदना माझ्या जीवनामध्ये मला झालेल्या आहेत. बाप गेल्यानंतर अंत्यविधी झाला आणि दशक्रियाविधीच्या ठिकाणी पिंडदानाच्या वेळेला त्या ठिकाणी संकल्प केलेला माझ्या जीवनामध्ये की बापाचं स्वप्न होतं मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं. आणि म्हणून तुमची इच्छा होती ना, तुम्ही कीर्तन करावं, प्रवचन करावं. एक दिवस तुमचं लेकरू असं कीर्तन करेल की तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आज सगळ्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. लाखो करोडो पब्लिक समोर बसलेलं असतं, वजना इतके हार गळ्यामध्ये पडतात, सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळतात, पण प्रेमानं सोनू अशी हाक म्हणणारा, शबासकीची थाप देणारा बाप जेव्हा आयुष्यात नसतो ना, त्यावेळेला ते दुःख शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचं असतं माईबापांनो. एकच प्रसंग सांगते, तुमच्या माझ्या जीवनात दुःख होतं याच्यात मला नाही. वेळ आपली होऊन गेलेली, सभेला विराम देणारे मी. ऐका, ज्या वेळेला धर्मवीर छत्रपती शंभूराजेंच्या जीवनातला बाप निघून गेला, छत्रपती शिवराय, रयतेचे राजे, रयतेचा वाली छत्रपती शिवराय जीवनातून निघून गेले. मृत्यूची बातमी ज्यावेळेला छत्रपती शंभूराजेंच्या कानावरती पडते, ऐका बरं का सगळे लक्षपूर्वक, कानावरती बातमी पडल्याच्या बरोबर त्या ठिकाणी रायगडाच्या दिशेने छत्रपती शंभूराजे येण्याकरता निघतायत. पण अनंत त्या ठिकाणी आठवणी अंतकरणामध्ये दाटून आलेले आहेत शंभूराजेंच्या. लहानपणापासून बापांना वाढवलेलं प्रेम, दिलेली माया, सगळ्या गोष्टींच्या आठवणी. आणि ज्या वेळेला रायगडाच्या पायथ्याची त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजे पोहोचतायत ना, आऊसाहेबांची समाधी रायगडाच्या पायथ्याला, आऊसाहेबांच्या समाधीवरती आले, समाधीवरती डोकं ठेवलं, नतमस्तक झाले आणि आऊसाहेबांच्या समाधीवरती डोकं ठेवून काय म्हणतायत छत्रपती शंभूराजे, ऐका, आऊसाहेब, आज पहिल्यांदा हा रायगड चढताना पावलं माझे जड झाले. तो आज पहिल्यांदा रायगड मला चढावासा वाटत नाही. आजपर्यंत जीवनात कधीच असं वाटलं नाही की हा रायगड चढू नये, पण आज असं वाटतं या रायगडावरती जाऊच नाही. का वाटतंय असं? कारण माझा जन्मदाता बाप नाही आहे त्या रायगडावरती. हो आऊसाहेब, आता त्या रायगडावरती गेल्यानंतर आमच्या आबासाहेबांचं उठणं, आमच्या आबासाहेबांचं बसणं, आमच्या आबासाहेबांचं बोलणं, या सगळ्या गोष्टी अंतकरणामध्ये दाटून येणार आहे, सगळ्या आठवणी दाटून येणार आहे तो. कारण माझ्या बापासारखा बाप माणूस मी आजपर्यंत कुठं पाहिला नाही म्हटले. आणि त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांनी वापरलेले शब्द ऐका. छत्रपती शंभूराजे म्हणतात, आमच्या आबासाहेबांच्या बसण्यात आणि उठण्यात बाळकृष्ण होता. काय म्हणतात ऐका बरं का. आमच्या आबासाहेबांच्या बसण्यात आणि उठण्यात बाळकृष्ण होता. आमच्या आबासाहेबांच्या उभा राहण्यात पंढरीचा पांडुरंग होता. आमच्या आबासाहेबांच्या बोलण्यात प्रभू श्रीरामचंद्र होता. आणि आमच्या आबासाहेबांच्या प्रेम करण्यात आऊसाहेब तुमचा वसा होता. ओ, आता हे प्रेम आम्हाला कुठं मिळणार आहे? आऊसाहेबांच्या समाधीवरती त्या ठिकाणी खंत व्यक्त करणारे छत्रपती शंभूराजे, त्या ठिकाणी मामासाहेब आले. मामासाहेब म्हणतात, शंभूराजे सावरास्वत आला. आता हे सगळं दुःख बाजूला ठेवून आपण गडावरती गेलं पाहिजे. गडावरती सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. गडावरती सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. हे वाक्य ज्या वेळेला छत्रपती शंभूराजेंच्या कानावरती पडलं ना, त्यावेळेला छत्रपती शंभूराजेंच्या मुखातले शब्द ऐका. छत्रपती शंभूराजे म्हणतायत, मामासाहेब काय म्हणालात तुम्ही? गडावरती सगळेजण वाट पाहत आहेत. मग सांगा ना मामासाहेब, आता त्या गडावरती स्वराज्याचा युवराज येतोय म्हणून वाट पाहणारे अनेक माणसं आहेत. त्या गडावरती स्वराज्याचा युवराज येतोय म्हणून वाट पाहणारे अनेक माणसं आहेत. धाकला धणी येतोय म्हणून वाट पाहणारे अनेक माणसं आहेत. पण ऐका ना मामासाहेब, त्या सगळ्यांमध्ये आमचा जन्मदाता बाप आम्हाला शोधून तरी सापडेल का हो? सगळी माणसं भेटतील, युवराज आले म्हणतील, कोणी शंभूराजे आले म्हणतील, पण मी गडावरती गेल्यानंतर मला कडकडून मिठी मारून शंभू बाळ अशी हाक मारणारा माझा बाप माझ्या आयुष्यात मला परत कधीच मिळणार नाही. शंभू बाळ अशी हाक सुद्धा माझ्या कानावरती येणार नाही.
म्हणून तो बाप आपल्या आयुष्यात एकदा माती आड गेला ना, काळाच्या पडद्या आड गेला ना, तुम्हाला आम्हाला नाही पाहायला मिळत. आणि बाप तो बाप असतो बघा. बापाचं वर्णन एका कवीनं फार सुंदर केलं बघा. उरामनी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटा मने हसू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवगण हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लोक म्हणतात बापाला रडता येत नाही, बाप मुका असतो, पण बाप त्याच्या आयुष्यात रडतो. माईबापांनो 2 वेळा रडतो. ज्या वेळेला त्याची एकुलती एक मुलगी सासरला नांदायला निघते त्यावेळेला बाप रडतो. ज्या वेळेला त्याचा एकुलता एक मुलगा त्याच्या कंबरड्यात लात घालून त्याला घराच्या बाहेर काढतो ना, त्या दिवशी बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. म्हणून विनंती असेल त्या बापाला जी शेवटपर्यंत सांभाळा, त्या मायबापाची सेवा आपल्या जीवनामध्ये करा. कारण तुकोबराय म्हणतात, तुमचा व्यवहार, तुमचा व्यापार खऱ्या अर्थानं या जीवनाची सार्थकता होईल असाच असला पाहिजे. आणि तुमचा व्यवहार सगळ्यात खरा आणि परमार्थ जर कुठला असेल तर ती माईबापाची सेवा, आणि तोच व्यवहार तुमच्या जीवनामध्ये करा. तुकोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. कर काय फार शिकवावे, कर काय फार